नमस्कार, गुड मॉर्निंग मैत्रिणींनो. स्वागत आहे तुमचं आजच्या पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये आणि तुम्हाला सगळ्यांना मार्गशीर्षच्या शेवटच्या गुरुवारच्या खूप खूप शुभेच्छा. तर आजचा दिवस सगळ्याच मैत्रिणींसाठी खास असेल, तसाच माझाही. म्हणून मी आज 6 वाजेलाच उठली आणि पटापट देवीची पूजेची तयारी मांडणी केलेली आहे. तर ही होती माझी तयारी. तर इकडे मी देव व्यवस्थित धुवून घेतलेले आहेत. तुम्ही बऱ्याच जणांनी कमेंट्समध्ये विचारलं देव चांदीचे आहेत का? तर हो, माझे सगळे देव चांदीत मी करून घेतलेले आहेत. त्यानंतर देवीच्या ओटीचं साहित्य, देवीची साडी, आजची थीम जी आहे कलर थीम, तर पिंक आणि ग्रीन, सगळं काही पिंक आणि ग्रीन कलरमध्ये. इकडे देवीचं ते कळशी, कळस, त्यानंतर फळं नैवेद्यासाठी, त्यानंतर आज कुठला धूप लावायचा, कुठला मुखवटा घालायचा, कुठलं अत्तर यूज करायचं, पुन्हा कुठलं काय काय साहित्य आजच्या पूजेसाठी लागणार आहे आजच्या थीमनुसार, ते सगळी पूर्वतयारी मी आधीच करून घेते. तर मैत्रिणींनो, बऱ्याच जणांनी कमेंट केलेल्या दुसऱ्या गुरुवारचा व्लॉग बघितल्यानंतर की तुमच्याकडे जे कमळाचे पॅचेस आहेत ते कमळ तुम्ही कुठून घेतलेले आहेत. तर हे जे कमळ आहेत ना, तर हे ओरिजिनल रांगोळीत आता जे नवीन ट्रेंडी पॅचेस आता बनवून मिळत आहेत, ओरिजिनल रांगोळीचे एका प्लास्टिकच्या जाड पेपरवर फेविकॉलवर ते रांगोळी चिटकवून व्यवस्थित त्या शेपमध्ये कट करून अगदी जसे आपण स्वतः काढलेली आहे असे रांगोळीचे पॅचेस अगदी व्यवस्थित क्लिअर असतात. क्लिअरिटी अगदी शार्प असते. वाटत नाही की हे पॅचेस हँडमेड आहे असं अजिबातच वाटत नाही. आपण स्वतः ती रांगोळी काढलेली आहे असं वाटतं. खूप सुंदर आणि छान फाईन काम यावर केलेलं आहे. अगदी छान अशी रंगसंगती आहे. कटिंगसुद्धा खूप छान आणि शार्प केलेल्या आहेत. खूप छान, अगदी रिअल असं वाटतं जेव्हा आपण हे यूज करतो. तर मी भरपूर अशा ठिकाणी हे यूज करत असते. हे हळदी कुंकवासाठीचे पॅचेस आहेत आणि हे सगळं मी मिशोवरून घेतलं आहे. जर तुम्हाला यावर सेपरेट असा व्हिडिओ हवा असेल तर नक्कीच मला कमेंट करून सांगा. त्यानंतर मैत्रिणींनो, आजच्या थीमनुसार जसं की मी तुम्हाला बोलली, आजची थीम जी आहे ती ग्रीन आणि पिंक कलरची आहे. तर म्हणूनच मग मी ग्रीन कलरचं मटेरियल यूज करणार आहे आजच्या या पूजेसाठी. अगदी ते शेअर वेल्वेट येतं ना, त्या टाईपचे हे वेल्वेट मटेरियल आहे. सो सगळ्यात आधी देवांची पूजा करूयात. त्यानंतर स्वामींचं हे आसन आहे, तिथेही ग्रीन कलर वापरलेला आहे. स्वामींना सुंदर असा ग्रीन कलरचा ड्रेस मी वेअर करवणार आहे. जर का तुमची इच्छा असेल तर स्वामींच्या वस्त्रांचा एक सेपरेट व्हिडिओ सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करेल, कारण भरपूर असे वस्त्र मी स्वामींसाठी मला हव्या त्या फॅब्रिक मध्ये हवी ती लेस लावून मी शिवून घेतलेले आहेत. तर स्वामींची मूर्ती बघू शकतात किती गोड दिसते. आज स्वामींचा वार आहे, गुरुवार. सो त्यामुळे छान अशी पूजा झाली पाहिजे. आज खूप योगायोग असतो मार्गशीर्षचा गुरुवार आणि त्यात स्वामींचा. त्यानंतर उठल्या उठल्या मी अंघोळीनंतर लगेचच देव क्लीन करून घेतलेले. सो म्हणजे जेव्हा मी पूजेला बसेल तेव्हा सगळं काही माझ्याकडे रेडी असेल, पटकन हाती मिळावं. ते सगळं साहित्य मी घेऊन बसलेले होते आणि इथं सगळी माझी जी मांडणी आहे, मांडणीला मला बराच वेळ लागतो. आजचा व्लॉग ऑलरेडी खूप मोठा असणार आहे. त्यामुळे मग मी थोडं शॉर्टकट मध्ये तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर या ठिकाणी माझी सगळी मांडणी व्यवस्थित झालेलं आहे, गंध लावून झालेलं आहे. फक्त फुलं अर्पण करायचं बाकी होतं, तर इथे मी फुलं अर्पण करते आणि मग त्यानंतर आपण देवीच्या मांडणीला सुरुवात करणार आहोत. तर सगळ्यात महत्वाची असते कुठल्याही पूजेच्या आधी, ती म्हणजे आपली रोजची देवपूजा. देवपूजा झाल्यानंतरच आपण कुठलीही पूजा जी आहे ती करायची असते. तर ग्रीन आणि पिंकची थीम असल्यामुळे पिंक कलरचे फुलं मी ठेवलेले आहेत आणि अशा प्रकारे सगळी मांडणी माझी जी आहे ती जोपर्यंत व्यवस्थित होत नाही तोपर्यंत मी पूजेला सुरुवात करत नाही. सो कितीही घाई असली तर आधी माझी देवपूजा कंप्लीट केल्यानंतरच मी बाकीच्या गोष्टी करत असते. तर पिंक कलरचं हे वेल्वेटचं फॅब्रिक आहे. हे फॅब्रिक मी आसनावर टाकून घेतलेलं, चौरंगावर टाकून घेतलेलं आहे आणि त्यानंतर ते व्यवस्थित फिटिंग मध्ये नव्हतं, कारण मी त्याला व्यवस्थित बॉर्डर वगैरे कट करून स्टिच केलेलं नव्हतं. सो त्यामुळे जरा मला वेळ लागला ते करायला. त्यानंतर हे जे कमळ मी तुम्हाला दाखवलेलं, जेव्हा मार्गशीर्ष गुरुवारच्या तयारीचा एक व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला, तर बऱ्याच जणींना हे कमळ खूप आवडलेलं. तर हे कमळ आजचा शेवटचा गुरुवार आहे, काहीतरी वेगळं माझ्या मैत्रिणींसोबत शेअर करावं आणि देवीसाठीही काहीतरी वेगळं लुक असायला हवा. जसे आपण वेगवेगळे लुक करतो लग्न कार्यात,
तसं देवीलाही वेगवेगळे रूप करायला आवडतं, तर तसंच मी देवीचंही करत असते. तर सगळ्यात आधी अष्टदल कमळ काढून घेतलेलं आहे ताम्हणात आणि मग हळदी कुंकू त्यावर करून मग देवीच्या मांडणीला मी सुरुवात केलेली आहे. तर ही वर्क केलेली जी कळशी आहे याबद्दलही खूप मैत्रिणींनी विचारलं, तर ही सुद्धा मी मिशोवरून मागवलेली आहे. ही रेडी करून दिलेली आहे त्यांनी मला आणि इतक्या छान आणि फाईन क्वालिटीमध्ये ती मला रिसीव्ह झालेली होती. तर मला खूप आवडलं त्यांनी केलेलं काम त्यावर. तर इकडे पहिल्यांदाच मी ही काठी यूज करून आजची जी साडी आहे ना, ती मी टेलर कडून शिवून घेतलेली. बट त्यांनी खूपच मोठी ती शिवून दिलेली आहे. सो त्यामुळे मला जरा वेळ लागला ती काठी वगैरे सगळं सेट करायला साडीसाठी आणि नंतर आजचा हा मुखवटा तुम्ही बघू शकतात. किती सुंदर आणि किती रिअल प्रत्यक्ष देवीचा चेहरा वाटतोय आणि त्यात मी अजून लॅशेस ऍड केलेले आहेत. लॅशेस पण मी प्लास्टिकच्या नाही लावलेल्या आहेत. रिअल लॅशेस ज्या मिळतात मार्केटमध्ये, ज्या आपण लग्न कार्यात यूज करतो ब्राइड्सला, त्या लॅशेस मी देवीला लावलेल्या आहेत. त्यानंतर कळस मांडलेला आहे आणि कळसावर नारळ ठेवल्यानंतर देवीचा मुकुट जो आहे तो मी फिक्स केलेला आहे. तर तुम्ही बघू शकतात अशा पद्धतीने मी देवीचा मुकुट आधीच ते दोरे वगैरे लावून रेडी करून ठेवते, जेणेकरून जेव्हा पूजा मांडणीला मी सुरुवात करेल तेव्हा वेळ व्हायला नको आणि लेट झालं तर मग आपला मूडही जातो. त्यामुळे ह्या गोष्टी आधीची तयारी ह्या आधीच झाली पाहिजे. सो मग अशा पद्धतीने मी त्या काठीवर अगदी प्रॉपर असं बसेल असं हे वस्त्र लावून घेतलेलं आहे. आधी मी सगळं जजमेंट करून घेतलेलं आहे. कसं काय दिसणार आहे लावल्यानंतर आणि त्यानंतर मग मी ते फिक्स केलं. तर अशा पद्धतीने मी हे केलेलं आहे. तुम्ही बघू शकता वस्त्र फक्त देवीचा मुकुट आणि वस्त्राला पण मला इतका वेळ लागला ना, प्रत्येक वेळी खूप वेळ लागत असतो. बट ह्या वेळेस नेहमीपेक्षा खूप कमी वेळ लागला. बहुतेक देवीचीच इच्छा असेल की यावेळी सगळं वेळेत आणि पटापट व्हावं. तर अशा पद्धतीने आता साडी जे वस्त्र आहे ते लावून घेतलेलं आहे. त्यानंतर मग आज मला पूर्ण महाराष्ट्रीयन पिंक आणि मोतीची ज्वेलरी मला देवीला वेअर करवायची होती. तर इकडे मी मोत्याची ज्वेलरी, चिंचपेटी जी विणलेली चिंचपेटी असते चोकरमध्ये, तर ती चिंचपेटी मी देवीला वेअर केलेली आहे. त्यानंतर जी मोठी चिंचपेटी असते डायमंडमध्ये, तर ती त्यानंतर घातलेली आहे. तर प्रत्येक दागिना सेट करायला मला खूप वेळ लागला होता. त्यानंतर ही जी चिंचपेटी आहे ही खूप सुंदर आहे. माझे हे सगळे महाराष्ट्रीयन मोत्याचे पारंपरिक जे दागिने आहेत ते मी maherfashion.com ह्या इन्स्टा स्टोअर वरून घेत असते. तर खूप सुंदर ज्वेलरी, प्रीमियम क्वालिटी, थोडी महाग असते, आपल्या बजेटच्या बाहेर जाते. बट ती जी ज्वेलरी आहे बऱ्याचशा मैत्रिणींना माहित असेल ही ज्वेलरी खूप महाग मिळते. सो हा पूर्ण सेट मी 10 ते 12 हजारांमध्ये कानातल्यांपासून 2 चिंचपेटी, मोठा नेकलेस, बरंच असं साहित्य शिवजयंतीच्या शूटसाठी पण मला लागणार होतं आणि मला त्यांच्याकडून बरचसं साहित्य त्यांनी पण पाठवलेलं, मीही त्यांच्याकडून विकत घेतलेलं. तर असं करून माझी खूप छान असे सेट्स तयार झालेले आहेत ब्रायडल. अजून शूटसाठी काही-काही मिनिमल ज्वेलरीज ज्या लागत असतात, मंगळसूत्र लागत असतं, तर ते मी तिथून घेत असते. आणि त्याचा एक सेपरेट व्हिडिओ माझ्या मेन चॅनलला आहे निक स्टाईल, जिथे मी महाराष्ट्रीयन पारंपरिक दागिने, पुन्हा मंगळसूत्र कलेक्शन पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3 भरपूर असे दागिन्यांवरचेही व्हिडिओ मी तिथे अपलोड केलेले आहेत, जेणेकरून तुम्हाला खूप छान अशी आयडिया मिळेल. तर ही जी मोत्याची मोठी माळ मोठा जो हा नेकलेस होता, हा परफेक्टली तिच्या साडीवर बसत नव्हता. त्याचं वजनही जास्त होतं. सो त्यामुळे ही 2 साइडेड टेप मी कापून घेतलेली आहे आणि साडीला चिटकवून त्यावर तो हार जो आहे नेकलेस तो फिक्स केलेला आहे. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी ते फिक्स केलेलं. तर काही ना काही ट्रिक कराव्या लागतात. आपण म्हणतो की पूजेच्या आधी सगळं साहित्य घेऊन बसू, जेणेकरून परत परत उठण्याची गरज नसेल. पण असं काही ना काही अडचण येतेच आणि उठावंच लागतं. सो त्यानंतर हे जे कानातले आहे, जे पूर्ण कान आपला कव्हर करतात, तर देवीचा जो मुखवटा आहे ना, त्यावर ते मोत्याचं वर्क, ही मोत्याची ज्वेलरी आणि त्यात हे जे कानातले जेव्हा मी देवीला घातले ना, खूप सुंदर वाटत होतं. अतिशय छान असं देवीचं रूप जे आहे ते खुलून आलेलं होतं. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मंगळसूत्र. ते मोठं मंगळसूत्र मी घालणार आहे आणि त्यात ज्या 2 चिंचपेट्या आहेत, त्यांच्यातला जो गॅप आहे तो भरून काढण्यासाठी मी हे काळ्या मण्यांचं एक छान असं तलवारींची डिझाइन असलेलं माळ घातलेली आहे. सो अशा पद्धतीने देवीला सगळं दागिन्यांनी सजवून झाल्यानंतर माझा फेव्हरेट पार्ट म्हणजे ते देवीचे गजरे. तर मी इतके गजरे आणलेले ह्यावेळी देवीला
आणि सगळे गजरे मी भरपूर अशा प्रमाणात लावलेले आहेत. मला हवे तितके लावलेले आहेत. जसं आपण जेव्हा स्वतः रेडी होतो, छान-छान साड्या घालतो, छान-छान असे दागिने आपण वेअर करतो, गजरे लावतो, तर आपलं रूप नेहमीपेक्षा खूप खुलून दिसतं. रेग्युलर आपण जसं साधं असतो, तर त्यापेक्षा जेव्हा साडी वगैरे घालतो, तेव्हा किती सुंदर दिसतो. तसंच देवी आईचं असतं. जितके छान-छान दागिने, जितके छान गजरे, जितकी सुंदर साडी, जितका सुंदर साडीचा कलर, जितकी छान आपली सजावट, तितकीच देवी सुंदर दिसते आणि म्हणजे प्रत्यक्ष आपल्या घरी देवी अवतरलेली आहे असं आपल्याला वाटतं. देवीचा आल्याचा भास आपल्याला होत असतो. तर बघू शकतात गजरे लावलेले आहेत. अगदी भरगच्च गजरे मला लावायचे होते. ते लावलेले आहेत. मी देवीच्या मुखवट्यावर म्हणजे डोक्याच्या वरच्या भागावरही छान अशी वेणी लावणार होती. बट ही जी ओढणी मी टाकली चुन्नी, तो खूप सुंदर देवी दिसत होती. बघू शकतात मी सुद्धा देवीला बघून खूप खुश होते आणि पाहिजे तसं रूप जेव्हा तयार होतं ना, तर तेव्हा एक वेगळाच आनंद मला असतो. प्रत्येक वेळी तर मला आता वाटलं मध्ये, की या ज्या 2 मी चुनरीज तयार करून आणलेल्या आहेत, शिवून घेतलेल्या आहेत, तर ही जरीवाली आपण टाकून बघूयात, बट ती काही देवीला घालायची नव्हती. सो देवीला ही प्लेनच आवडली, तर तीच तिच्या डोक्यावर परफेक्ट अशी बसली. त्यानंतर मग साईडला ग्रीन कलर हवा म्हणून मग मी ह्या ज्या चुन्नीज शिवून घेतलेल्या तर त्याच टाकल्या. त्यानंतर श्रीयंत्र, त्यानंतर गणपती, लक्ष्मीची स्थापना करून घेतलेली आहे. पूजेचे पानं ठेवून त्यावर मी तांदळाची रास आणि मग त्यावर गणपती आणि लक्ष्मी माता नेहमीप्रमाणे ठेवलेली आहे. इकडे मी तांदूळ टाकून त्यावर श्रीयंत्र ठेवलेलं आहे. त्यावर कमळगट्ट्याची माळ टाकलेली आहे आणि इकडे मला हे गिफ्ट मिळालेलं आहे. महालक्ष्मी, गणपती आणि सरस्वतीची ही गोल्डमधली फ्रेम, तर ही फ्रेम ठेवलेली आहे. त्यानंतर गजलक्ष्मी श्रीयंत्राच्या आजूबाजू मी ठेवलेल्या आहेत. आणि आज मला हे जे पावलांचा सेपरेट व्हिडिओ मी अपलोड केला तर ते सुंदर असे कस्टमाइज केलेले जे पावलं आहेत पिंक आणि ग्रीन कलर मध्ये जे मी रिया पवार ताई यांच्याकडून बनवून घेतलेले आहेत. तर ते पावलं या कमळाच्या या उरलीमध्ये मी फुलं ठेवून त्यावर मग ठेवणार आहे. खाली मी येलो कलर यासाठी दिलाय कारण पावलांचा कलर डार्क आहे आणि पूजेमध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे रंगसंगती. तुम्ही कशी रंगसंगती करताय, कसं कॉम्बिनेशन वापरताय त्यावरच आपली पूजा, आपली मांडणी छान दिसते. नाहीतर भरपूर अशा जणी प्रयत्न करतात असं तसं, हे ठेव, ते ठेव, वेगवेगळ्या कलरच्या वेगवेगळ्या वस्तू अक्षरशः भरगच्च करून टाकतात. मग ते कुठेतरी आपल्याला छान वाटत नाही किंवा असं पूजेला सुटसुटीतपणा वाटत नाही. मग डिस्टर्ब होतं ह्या अनेक कलर जर आपण एकाच ठिकाणी यूज केले. सो त्यामुळे कलरचं पण तुम्ही बघा. जर तुम्हाला असेल वेळ, तुम्ही करू शकत असाल तर काही हरकत नाहीये ह्या गोष्टी करायला. त्यानंतर देवीची ओटी मी तयार केलेली आहे. तर ही जी चुन्नी आहे ना पर्पल कलरची ही मला मुखवट्यासोबत गिफ्ट मिळालेली जिथून मी मुखवटा मागवला. तर त्यासोबत मला ही गिफ्ट मिळालेली आहे. त्यानंतर हे कमळाचे पॅचेस जे मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीलाच पॅचेस दाखवले. तर हे मी नवीन घेतलेले आजच्या थीमनुसार. तर हे सुद्धा मी मिशोवरून मागवलेले आहेत. खूप सुंदर असे हे पॅचेस आहेत. ग्रीन आणि पिंक अतिशय म्हणजे रिअलिस्टिक वाटतं. रिअल कमळ ठेवलेले आहेत. आणि खूप सुंदर असे बनवलेले आहेत. अतिशय शार्प याच्यात ते व्यवस्थित कट सुद्धा केलेले आहेत. त्यानंतर देवीची मांडणी माझी सगळी झालेली आहे आणि मग मी सुरुवात केली ती क्लिनिंगला कारण आज उद्यापन आहे. उद्यापनाला माझ्याकडे मी मैत्रिणींना दरवेळेस बोलवत नाही कारण आपण कसे सगळे चांगल्या घरातले चांगले लोक आहोत. पण मला गरजू लोकांना देणं फार आवडतं. मी गरजू लोकांना म्हणजे ज्या माझ्या मेड्स आहेत घरी कामाला, तर अशा लेडीजची मी ओटी भरत असते. ज्यांना खरंच गरज आहे त्या गोष्टींची. अशा लेडीजची मी ओटी भरत असते आणि मला पॉझिटिव्ह लेडीज अशा कार्यक्रमांमध्ये याच्यात खूप आवडतं. तर मैत्रिणींना तर हळदी-कुंकूला आपण बोलवत असतो. कुठल्या ना कुठल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण बोलवत असतो. सो प्रत्येक वेळेस मैत्रिणी किंवा आपल्या आजूबाजूच्या मैत्रिणी सगळ्यांना बोलवण्यापेक्षा माझी तरी इच्छा असते, की ज्या आपल्या घरी लक्ष्मीसारख्याच असतात, आपल्या ज्या ह्या मेड्स येत असतात, त्याही एक लक्ष्मीचंच रूप आहे. प्रत्येक स्त्री हे लक्ष्मीचं रूप आहे. सो ज्याही मेड माझ्याकडे येतात त्या पुन्हा अजून त्यांच्या कोणी ओळखीच्या असतील, तर अशा मी 4 ते 5 बायांची ओटी भरते आणि त्यांनाच मी ते पूजेचं पुस्तक वगैरे देते आणि त्याही करतात. विशेष म्हणजे त्याही हे उपवास करतात. म्हणून मला हे खूप आवडतं. तर मी दरवेळेस ठरवते, की संक्रांत निमित्तही जेव्हा आपण ओटी भरत असतो, तर तेव्हा मी त्यांचीच ओटी भरते. कारण आपण आपण सगळ्या गोष्टी पर्चेस करू शकतो, सगळं काही घेऊ शकतो. आपल्या मैत्रिणी सगळं घेऊ शकतात. बट त्या लोकांना कोण घेईल? त्यांची हौस कोण करेल? सो त्यामुळे मी त्यांचाच सगळं शृंगार, त्यांनाच सगळं घेऊन देत असते प्रत्येक वेळी.
तर आज सगळ्या त्या येणार होत्या. सो त्यामुळे मग मी सगळी क्लिनिंग केलेली आहे. टीव्ही युनिट सगळं काही जिथे डस्ट आलेली आहे सगळं क्लीन करून घेतलेलं आहे. हे तर माझं 2 दिवसाआडचं रुटीन आहे. मी जेव्हा अंशूला स्कूलमध्ये सोडून येते तर हे 20 मिनिटं मला हे सगळं क्लीन करण्यात जातात. आणि ते करावंच लागतं तरच आपलं घर मेंटेन राहील. आणि मला व्हाईट कलरची खूप हौस होती. प्रत्येक ठिकाणी व्हाईट कलर यूज केलेला आहे. त्यामुळे मला हे सगळं करावंच लागतं. सो टीव्ही सुद्धा क्लीन करून घेतलेला आहे. त्यानंतर मला उरली डेकोरेट करायची आहे. पुन्हा उंबरठा लेपन. मी प्रत्येक गुरुवारी तुम्हाला उंबरठा लेपन, बाहेरचं सजवलेली सगळी सजावट दाखवत असते. सो म्हणून ह्या गुरुवारी मी स्किप केलेलं आहे. मग मी आज तुम्हाला हे थोडं वेगळं काहीतरी दाखवलेलं आहे. सो त्यानंतर मी उरली डेकोरेट करण्यासाठी टिपॉयवर हे जे गोल्डन कलरचा पॅच टाकलेला आहे, हा सुद्धा मी Amazon वरून कस्टमाइज केलेला आहे माझ्या घराच्या थीम नुसार. त्यानंतर उरलीला छान असं फुलांनी सजवणार आहे आणि त्यानंतर मला स्प्रे दिलेला आहे. बाप्पा मोरिया यांच्याकडून मला जो मी मुखवटा परचेस केलेला त्यांनी मला एक स्प्रे पण दिलेला आहे. खस नावाचा स्प्रे आहे. खूप सुंदर त्याचा वास आहे. अतिशय म्हणजे ट्रेडिशनल वाइब्स तुमच्या घरात येतील इतका सुंदर त्याचा वास आहे. जेव्हा आपण देवपूजा करतो किंवा असं उरली वगैरे डेकोरेट करतो किंवा उंबरठा लेपन करतो, तेव्हा तिथे आपण यूज करू शकतो ते. तर मी इथे आज यूज करणार आहे जेणेकरून घरात खूप छान असा वास आणि खूप छान असा सुगंध येईल. तर बघू शकता इथे मी उरलीमधल्या पाणी आणि फुलांवर मारलेलं आहे. तर खूप सुंदर वास घरात येत होता. खूप छान. आणि इकडे मी देवीचे हे मंत्र लावलेले आहेत, जे मी रोजच लावते. मला खूप आवडतं. त्यानंतर तुम्हाला मी बोललेली, की आपल्या घरातली निगेटिव्हिटी दूर व्हावी आणि पॉझिटिव्हिटी घरात यावी यासाठी मी बऱ्याच काही गोष्टी करत असते. घर प्रसन्न वाटावं यासाठी, लक्ष्मी स्थिर राहावी यासाठी. तर हे जे कासव आहे काचेचं, ते मी रोज सजवून त्यातलं पाणी बदलवत असते. तर तेही मी व्यवस्थित करून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर मग मी आता तुम्हाला दाखवणार आहे जवळून उरलीचे शॉट्स. तर बघू शकतात किती प्रसन्न आणि किती सुंदर वाटते. आता मी रेडी झालेली आहे पूजेसाठी. तर तुम्ही बघू शकतात आज मी ग्रीन आणि पिंक कलरचं कॉम्बिनेशन वेअर केलेलं आहे, कारण देवीची साडी सुद्धा ग्रीन आणि पिंक कलर मध्ये आहे. सो आजची थीमच ग्रीन आणि पिंक कलर मध्ये आहे. तर त्यामुळेच मी ही अशी साडी वेअर केलेली आहे. कमेंट करून नक्की सांगा की ही साडी मला कशी दिसते. चला तर मग आता मी पूजेला सुरुवात करते. तर मैत्रिणींनो, नेहमीप्रमाणे आजची ही पूजा आधी देवीला हळदी कुंकू करून घेणार आहे. दिवा मी आधी लावून घेतलेला आहे, कारण कुठल्याही पूजेची सुरुवात ही अग्नीपासून होत असते. त्यामुळे मी सगळ्यात आधी दिवा, धूप, अगरबत्ती लावते आणि मग मी देवीला हळदी कुंकू करून पूजेला सुरुवात करते. लक्ष्मीला हळदी कुंकू केलेला आहे, गणपतीची पूजा केलेली आहे. इकडं श्रीयंत्रावर 5 वेळा मंत्र म्हणून कुंकुमार्चन सारखं आपल्याला कुंकू द्यायचं आहे, कारण ती कुंकुमार्चन करायला आपल्याला आज इतका वेळ नसतो. सो त्यामुळे मंत्र म्हणून 5 वेळा 7 वेळा मंत्र म्हणूनही तुम्ही त्यावर कुंकू टाकू शकतात. त्यानंतर वाहू शकतात. त्यानंतर मग देवीच्या जी पोथी आहे, जी कथा आपण वाचणार आहोत त्यांची. त्यानंतर पावले नवीन आहेत, पावलांची पूजा केलेली आहे.
जे आपण नैवेद्य अर्पण केलेला आहे देवीला फळांचा त्याची पूजा मी केलेली आहे. मी जास्त इकडे नैवेद्य वगैरे मी ठेवत नाही कारण पूजेला बसायला तितकी जागा नसते. जेव्हा संध्याकाळची आरती होते मग मी तेव्हा ते सगळं नैवेद्य वगैरे ठेवत असते. इकडे देवीची आरती करून घेतलेली आहे. ओवाळून घेतलेलं आहे आणि त्यानंतर मग मी इथे कथा वाचनाला सुरुवात करणार आहे. ते बघू शकतात जसं जसं संध्याकाळ होते, प्रदोष काळ स्टार्ट होत असतो तसं तसं देवीचं रूप अजूनच खुलायला लागतं. परत कथा वाचताना एक वेगळाच लूक, एक वेगळंच रूप देवीचं दिसायला लागतं. तर इथे पदर वगैरे घेतलेला आहे आणि नेहमीच्या थीम प्रमाणे तुम्हाला सांगितलंच मी की ग्रीन आणि पिंक साडी. त्यानंतर मी कथा वाचणार आहे. तर इकडे मला बऱ्याच जणींनी कमेंट केलेली की ताई तू ते जे कथेचं पुस्तक आहे ते हातात घेऊन वाचू नकोस. तर तुम्ही बघू शकतात मला बसण्या इतकीच जागा तिथे आहे आणि ते पॅचेस नंतर दिवा, पावलं त्यामुळे बरीचशी जागा अडकते. सो त्यामुळे ते एवढं मोठं माझ्याकडे ते वाचनाचं जे स्टँड आहे ते ठेवायला तिकडे मला जमत नाही. सो त्यामुळे मग मी आणि मागून ये-जा करायला पण एक रस्ता लागत असतो. थोडीशी जागा हवी असते. त्यामुळे मग मी हातात घेऊनच हे वाचते. देवीने आपल्याला सांगितलेलं नाहीये किंवा ह्या पुस्तकात कुठेही लिहिलेलं नाहीये की तुम्ही ते स्टँड घेऊनच हे कथा वाचू शकतात. तसं काही नसतं. तुम्ही तुमच्या सरळ साध्या मनाने जी पूजा कराल, जे वाचाल ते देवी आपलंसं करून घेते. सो त्यामुळे मी इतके नियम जास्त पाळत नाही. जे मला वाटतं ते मी करत असते. त्यानंतर आता इथे सगळी कथा वगैरे माझी वाचून झालेली आहे आणि देवीचा हा फायनल लूक, देवीची आजची ही सजावट, देवीचं हे सुंदर असं रूप, प्रत्यक्ष देवी माझ्या घरी अवतरते प्रत्येक गुरुवारी. मला देवीचा भास होत असतो. इतकी सुंदर अशी ही पूजा होते आणि देवी माझ्याकडून हे सगळं करून घेते. हे सगळं करून घेण्यासाठी मला एनर्जी देते. मला प्रत्येक गोष्टीत माझ्या चुकांमध्ये सांभाळून घेते. ह्याच गोष्टी माझ्यासाठी खूप आहेत. प्रत्येक 4ही गुरुवार मला मिळालेले आहेत. देवीचीच इच्छा होती. नाहीतर प्रत्येक जणीचा एक तरी गुरुवार प्रॉब्लेममध्ये जातो. ते सुद्धा ह्यावेळेस अतिशय कट टू कट आणि परफेक्ट देवीने माझ्याकडून करून घेतलेलं आहे. तर हे सगळं आपण मनापासून ह्या पूजा करत असतो. कोणी काहीही म्हणू देत, मला कुठलाही फरक पडत नाही. मला देवीची पूजा करायला, देवीचं सगळं काही शृंगार करायला मी वेळ काढते. या गोष्टींची मला आवड आहे. सो म्हणून मी सवड बघत नाही. ती आपोआप मला मिळते आणि देवी आई माझ्यासाठी सगळं करून देते मॅनेज. मला सगळं करण्याची शक्ती देते. तेच मला खूप आहे. नाहीतर बऱ्याच अशा जणी आहेत, ज्या हे सगळं करणाऱ्या बाया हे सगळं करतात त्यांना रिकाम्या म्हणतात. तर हे रिकामं काम नाहीये. हे देवीची पूजा करणं हे कुठलंही वेळ वाया घालवण्याचं काम नाहीये. हे खूप चांगलं काम आहे. पूजा करणं हे वाईट नाहीये, खूप चांगलं आहे. बट आता काही जणांना असतं निगेटिव्ह, तर असू देत. पण मला हे सगळं करण्यात खूप आनंद, माझ्या घरात खूप पॉझिटिव्हिटी, खूप सुख, शांती सगळं काही मिळतं. म्हणून मला हे करावंसं वाटतं आणि मला स्वतःलाच खूप या गोष्टींचा इंटरेस्ट आहे. तर देवीची साडी बघू शकतात. देवीचं हे भव्य दिव्य असं रूप तुम्ही आज बघू शकतात. हा धूप-दीपांचा वास, ते दिव्यांचा प्रकाश, ते किती सुंदर ते रूप दिसतंय. मी प्रत्येक अँगलने तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. बघू शकतात आता देवीची आरती सगळं झालेलं आहे आणि देवी किती सुंदर दिसते ते. तर देवीचे मी खूप सुंदर सुंदर शॉट घेतलेले आहेत आणि ते व्हिडिओच्या स्टार्टिंगला एंडिंगला मी टाकणारच आहे. तुम्ही बघू शकतात गजरे सुद्धा अजून ॲज इट इज आहेत. खूप सुंदर असं दिसतंय आणि मी ज्या व्हिडिओत कमळ दाखवलं जे तुम्हाला सगळ्यांना खूप आवडलं, तर ते कमळ मी आजच्या पूजेमध्ये यूज केलेलं आहे आजच्या थीम नुसार. तर बघू शकतात कमळ आणि त्याच्यानंतर मग मी देवीला कमळावर मी देवीचं स्थान केलेलं आहे. आणि हे जे पाऊल, ज्या पावलांचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला होता, तर ते पाऊलही मी कमळाच्या एका उरलीमध्ये ठेवलेले आहे, जेणेकरून सगळं असं कमळाची पण थीम त्यात होईल. त्यामुळे